धार्मिक माणसाच्या बाबतीत जगातले जे लोक आहेत ते अशा गुलामगिरीत सापडले. त्यांना असं वाटतं की आता ह्या IPLचा काळ आहे आणि कामावरून लवकर सुटली. कारण बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये काय झालेलं माहिती आहे, मी बातमी वाचली की पुण्यासारख्या ठिकाणी बरेचसे ऑफिसेस लवकर काम आटवतात, लवकर बंद करतात, 5 वाजताच ते घरी सोडून देतात. का IPL मॅचेस आहेत. सर्व बॉस पासून सर्व कर्मचाऱ्यांना IPL मॅचेस बघायला. प्रेझ लॉर्ड. काही ठिकाणी तर स्क्रीन लावलेलं आहे ऑफिसेसमध्ये IPL मॅच त्यांचा जे आहे लाईव्ह पाहण्यासाठी. हालेलुया. म्हणजे काय की ते त्या अशा प्रकारच्या गुलामगिरीत लोकांना ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हालेलुया. मॅच पहा, टीव्ही पहा, बातम्या पहा, सिरियल्स पाहू शकता, तुम्ही चित्रपट तुम्ही पाहू शकता, पण त्याची गुलामगिरी नसली पाहिजे. एखादा चित्रपट आलाच अगदी थिएटरमध्ये तर लगेच त्याच दिवशी गेलं पाहिजे किंवा ह्या आठवड्यात गेलंच पाहिजे. मग कुठलाही खर्च थांबून महत्वाचा तो पिक्चर मी पाहिलाच पाहिजे. अशा प्रकारची जी असेल ना गोष्ट तर निश्चित अर्थात तुम्ही गुलामगिरीत आहात. हालेलुया. कारण काही दिवसांनी महिन्याभरानंतर तो टीव्हीवर दिसणारच आहे. पण काही लोकांना असं वाटतं की मी माझा महत्वाचा खर्च पाहून मी टीव्हीवर ते थिएटरमध्ये पाहण्याची वेगळीच मजा असते. आणि एक देवाचा सेवकाने मला सांगितलं की जे टीव्हीवर पाहतो ना आपण त्याच्यापेक्षा थिएटरमध्ये खूप मोठ्या स्क्रीनवर पाहतो ना. हालेलुया. आणि देवाचे सेवक सुद्धा अशा गुलामगिरीत आहेत. मला तुम्हाला जाणीव करून दिली की जर तुम्ही धार्मिक संबोधता, स्वतः धार्मिक म्हणता, तर अशा प्रकारच्या गुलामगिरीत अडकू नका. प्रभूला विनंती करा की प्रभू मी स्वतंत्र झालेलो आहे आणि निश्चित अर्थाने मी मोबाईल असो, टीव्ही असो अथवा व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, इंटरनेट असो, जे काही असेल या सगळ्या गुलामगिरीत मी अडकणार नाही. कारण मला तू स्वातंत्र्य केलेलं आहेस. मी फ्री चॉईस आहे माझ्याजवळ ते वापरायचं अथवा नाही. आणि मी हवं तेव्हा मी ते वापरू शकतो आणि हवं तेव्हा मी बंद करून स्विच ऑफ करून ठेवू शकतो. हालेलुया. हवं तेव्हा मी ते बंद करून ठेवू शकतो. माझ्या प्रार्थनेमध्ये, माझ्या धार्मिक जीवनामध्ये, तुझ्या आणि माझ्या रिलेशनमध्ये किंवा मी चांगलं जीवन जगण्यामध्ये कधीच त्या गोष्टी अडथळ बनणार नाही. हालेलुया. जर असं असेल तर तुम्ही त्या गुलामगिरीत नाही, लक्षात घ्या. आणि जर मात्र असं नसेल तर तुम्ही निश्चित अर्थाने त्या गुलामगिरीत आहात. जर प्रार्थनेपेक्षा, देवाच्या वचनापेक्षा, देवापेक्षा किंवा तुमच्या कुटुंबापेक्षा, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अतिशय महत्वाच्या गोष्टीपेक्षा जर या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटत असतील तर निश्चित तुम्ही त्या गुलामगिरीत आहात. आणि त्या गुलामगिरीतून बाहेर या. कारण प्रभू तुम्हाला त्यामधून स्वातंत्र्य देण्यासाठी आला. हालेलुया. मग ह्या सगळ्याच गोष्टी मग येणाऱ्या दिवसामध्ये अजून वेगळ्या प्रकारची गुलामगिरी, त्या वेगळ्या प्रकारच्या गुलामगिरीसाठी सुद्धा येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिलेला आहे. हालेलुया. कारण येशूच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण येशू ख्रिस्त ह्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी समर्थ. हालेलुया. आणि म्हणूनच आपल्या अंतःकरणामध्ये जाणीव करून द्या की मी गुलामगिरीच्या जुवाखाली सापडणार नाही. कारण मला ख्रिस्ताने काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. तुमच्या अंतःकरणामध्ये जाणीव होऊ द्या की मी कुठल्या गैरसमजात नाही, मी स्वतंत्र आहे. या गैरसमजात मी नाही तर ऍक्च्युअली मी खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे. हालेलुया. गैरसमजात राहू नका. आपल्या अंतःकरणामध्ये पडताळणी करा की तुम्ही कुठल्या गुलामगिरीत आहात का. जर असाल, बरेच लोक आपल्या अंतःकरणामध्ये गैरसमजात असतात की मी सगळं काही आलेलं आहे माझ्या जीवनात आणि सगळं काही व्यवस्थित आहे, मी कुठल्याच गुलामगिरीमध्ये नाही. आणि त्याच्याजवळ ज्यावेळेस जवळ तुम्ही जाता ना त्यावेळेस जाणीव होते की हा तर भयानक गुलामगिरीत आहे. प्रेझ द लॉर्ड. पण तुमच्या जवळ आल्यानंतर सुद्धा आणि तुमच्या लांबून सुद्धा जाणीव झाली पाहिजे की हा व्यक्ती गुलामगिरीत नाहीये, हा व्यक्ती स्वतंत्र आहे. ख्रिस्ताने दिलेलं खरं स्वातंत्र्य याच्या जीवनामध्ये. माझ्या जीवनात आनंद आहे, शांती आहे, प्रीती आहे, ममता आहे, चांगलपणा आहे, सहनशीलता आहे, पवित्र आत्मा ऍक्टिव्ह आहे, झोपलेला नाहीये. हालेलुया. या गोष्टीची जाणीव व्हायला हवी तुमच्या जवळ आल्यानंतर. जर तुम्हाला वाटत असेल की पवित्र आत्मा माझ्याकडे आहे पण झोपलेला आहे, ऍक्टिव्ह नाहीये तर निश्चित अर्थाने तुम्ही गुलामगिरीत आहात. हालेलुया. म्हणून काय करा, जाणीव होऊ द्या स्वतःला. त्या गैरसमजामध्ये राहू नका. कारण पापाची गुलामगिरी, व्यसनाची गुलामगिरी, स्वभावाची गुलामगिरी, सवयींची गुलामगिरी माणसाच्या जीवनामध्ये आहे. काही लोक नातेवाईकांच्या गुलामगिरीत आहेत. नातेवाईक जसं वागतात तशा प्रकारे जीवन जगायला ते काय करतात, नातेवाईक जसं बोलतात तशा प्रकारे करतात. मग काही लोक मुलांच्या गुलामगिरीत आहेत. तुम्ही म्हणा की मुलांची कुठली गुलामगिरी असते, असते का नाही असते? असते. प्रेझ द लॉर्ड. भरपूर अशा लोकांना मी भेटलो. मी भरपूर ठिकाणी प्रार्थना वेळेस जातो त्यावेळेस मला लक्षात येतं की पास्टर माझ्या मुलांची इच्छा नाहीये चर्चला येण्याची म्हणून मी चर्चला येत नाही. काही लोक असे म्हणणारे पण आहेत, नाही असे म्हणणारे आहे पास्टर माझ्या नातेवाईकाला आवडत नाहीये म्हणून. मग नातेवाईकांच्या
सासू सासरे येतील, कदाचित कोणीतरी मनुष्य, तर आपण स्वतंत्र आहोत. लक्षात घ्या, मी तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून विभक्त करण्याचा प्रयत्न नाही करत, पण मला तुम्हाला असं सांगू द्या की तुम्ही व्यक्तिगत रीतीनं, व्यक्तिगत म्हणजे काय, समजा मी व्यक्ती आहे तर माझ्या आईवडील किंवा माझी पत्नी किंवा माझी लेकरं या सगळ्यांपासून मी एक वेगळं व्यक्तित्व आहे. सतीश म्हणून येशू ख्रिस्त मला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, मी काय सांगतो, सतीश म्हणून येशू ख्रिस्त काय करतो, मला ओळखतो. आणि सतीश म्हणूनच माझं तारण येशू ख्रिस्ताने केलं आणि सतीश म्हणूनच मी स्वर्गात जाणार. हालेलुया. जरी माझे आई वडील माझ्यावर परिणाम घडवत असतील, जरी माझी पत्नी माझी मुलं माझ्यावर परिणाम घडवत असतील, तरी पण माझ्या पापांचा सगळा मोबदला किंवा मी जे काही पाप करत असेल त्याचं प्रतिफल देव मला देईल. मी जर काही चांगल्या गोष्टी करत असेल, देवाला मी समर्पण केलं असेल, त्याचं प्रतिफल व्यक्तिगत रीतीनं देव मला द्यायला समर्थ आहे. हालेलुया. पण समजा मी जर असं म्हणेन की माझ्या लेकरांच्यामुळे माझी कृती असे, माझ्या पत्नीमुळे माझी कृती असे, माझ्या आई वडिलांच्यामुळे माझी कृती असे आणि मी देवाच्या बाबतीत किंवा धार्मिकतेच्या बाबतीत, देवाच्या गोष्टीच्या बाबतीत मी माझ्या आई वडिलांचं किंवा माझ्या पत्नीचं किंवा माझ्या लेकरांचं कदाचित ते देवापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि मी त्यांचं ऐकत असताना मी असं म्हणत असेल की ते म्हणतात ते बरोबर आहे, देव म्हणतो ते बरोबर नाही, तर मी त्यांच्या गुलामगिरीत आहे. लक्षात मी काय सांगितलं तुम्हाला, काही लोक अशा गुलामगिरीत जीवन जगतात. त्यांना असं वाटतं की मी स्वतंत्र आहे, पण मी मात्र ते म्हणतात ते करणार आणि ते म्हणतात म्हणून मी प्रार्थना करेन, ते म्हणताना की प्रार्थना करू नको मी नाही करत. काही लोक असं म्हणतात की माझा भाऊ म्हणाला म्हणून मी नाही करत, माझ्या भावाला आवडत नाही म्हणून मी बायबल वाचत नाही, माझ्या आईला आवडत नाही ना, माझ्या सासूबाईला आवडत नाही म्हणून मी चर्चला येत नाही. आता तुझं काय व्यक्तिगत मत आहे का नाही? हालेलुया. तुझं काय व्यक्तिगत मत आहे का नाही? काही लोक असं म्हणून माझ्या नवऱ्याला काय, आता नवऱ्याच्या आधी राहणं ही खरी गोष्ट लक्षात घ्या. मला त्या बाबतीत, त्या रिलेशनच्या बाबतीत काय नाही बोलायचं, पण मला एवढं सांगू द्या तुम्हाला की तुमचं व्यक्तिगत मत आहे, कारण त्या व्यक्तिगत मतांचा हिशोब मात्र परमेश्वर तुमच्या सगळ्यांकडून घेईल. तुम्ही आणि मी आपण सगळेजण त्या व्यक्तिगत गोष्टीला अंतर नाही, कारण साडी याच्यामुळेच मात्र नवऱ्याचं बंधन नसतं. साडी कधी पैसे ठेवून चोरून ठेवून आणलेली असते ते पण, आणि ही कधी घेतली नाही का, तीन चारच घेतली, नवऱ्याला काही लक्षात नसतं किंवा जाऊ दे, कशाला टेन्शन घ्यायचं असतं. आणि प्रार्थना करायची म्हणजे माझ्या नवऱ्याला आवडत नाही ना, हो पास्टर, त्याच्यामुळे मी चर्चला येत नाही आणि त्याच्यामुळे मी प्रार्थना पण करत नाही घरात, आणि घरात डोळे बंद केले की तू चिडतो, पैसे चोरून ठेवताना चिडत नाही, खिशातून हळूच काढून घेताना नाही. काही लोक आहे, तुम्ही नसाल तसं, तुमच्याविषयी नाही बोलत, कदाचित ते बाहेर असतील कुठेतरी असे करणारे, वाईट मानून घेऊ नका, पण ती सत्य परिस्थिती आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, काही लोक तकलादू कारण सांगतात. तकलादू म्हणजे ती कुठेतरी सत्यावर आधारित नसते किंवा ती कुठेतरी ज्यावेळेस पडताळून पाहिलं जातं त्यावेळेस ती टिकत नाहीत कारण, आणि अशी कारणं सांगत राहतात आणि ते म्हणतात की नातेवाईकांच्यामुळे मी तसं झालं. परमेश्वर तुम्हाला ज्यावेळेस न्याय आणि हिशोब घ्यायला येईल तुमच्याकडे, त्यावेळेस तो तुम्हाला तुमची आई काय म्हणत होती, वडील काय म्हणत होते, सासू काय म्हणत होती, नवरा काय म्हणत होता, बायको काय म्हणत होती आणि मुलं काय म्हणत होती, या गोष्टीचं हिशोब विचारणार नाही. तो म्हणेल की तू निर्णय काय नाही घेतलास, मी तुला स्वातंत्र्य दिलं होतं निर्णय घेण्याचं, तू स्वातंत्र्य होताच निर्णय घेण्यासाठी, मला तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी, माझ्या वचनावर चालण्यासाठी, बायबल वाचण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी तुझ्याजवळ वेळ होता, तरी पण तू ऐकत राहिला, त्याच्यामुळे तू आज त्या प्रतिमाला सामोरं झाला. हालेलुया. सांगतोय मी काय सांगतोय ते लक्षात येते का तुमच्या? आणि म्हणून तुम्ही व्यक्तिगत निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात. फ्री चॉईस यासाठीच तुम्हाला दिलेलं आहे देवानं की तुम्ही निर्णय घ्यावा. काय निर्णय घ्यावा? की मी स्वतंत्र आहे तारणाचा मार्ग स्वीकारण्यासाठी आणि तारणाच्या मार्गावर कंटिन्यूपणे चालण्यासाठी. काही लोक नातेवाईकांच्या गुलामीमध्ये जगतात आणि त्यांना असं वाटतं की देवा तू हे सगळे लोक ठेवलेस ना म्हणून मी माझ्या जीवनामध्ये निर्णय नाही घेऊ शकतो. पण आज मी तुम्हाला जाणीव करून देतो की तुम्ही स्वतंत्र आहात निर्णय घेण्यासाठी आणि योग्य प्रकारचा निर्णय घ्या. आणि ह्या सगळ्या लोकांचा देवाच्या बाबतीत निर्णय घेत असताना कधीही विचार करू नका. आणि जे अशा प्रकारचा निर्णय घेतात ते धार्मिकतेमध्ये ठाम उभं राहिले दिसतात. माझ्यावर सुद्धा बंधनं होती नातेवाईकांची, माझ्यावर सुद्धा माझ्या आईवडिलांनी नाही कधी घातली, पण आजी आजोबांनी, त्याच प्रकारे माझ्या चुलत्यांनी, माझ्या नातेवाईक ज्या दुसऱ्या आहेत, मामा मामी आणि असे बरेचसे लोक आहेत, मावशी काका वगैरे, या सगळ्या लोकांनी माझ्यावर बंधनं काढली. त्यांना असं वाटलं की सतीश मात्र आमचं ऐकेल, आई वडिलांनी त्याचं ऐकलं नाही, आई वडिलांनी ख्रिस्ताला स्वीकारलं, पण हा मात्र काय करेल, शिक्षणाला प्रिय मानेल आणि येशूच्या वचनाला सोडून त्या सगळ्या गोष्टी सोडून देईल. पण मी मात्र देवाच्या बाबतीत निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळेस या कुणाचंच मी ऐकलं नाही, मी फक्त ख्रिस्ताचं ऐकलं. आज मी ख्रिस्त
ख्रिस्तामध्ये ठाम असण्याचं आणि तुमच्या पुढे संदेश द्यायला उभं राहण्याचं सर्वात मोठं कारण आहे की त्यावेळेस देवाने मला फ्री चॉईस दिली होती. त्या फ्री चॉईसचा योग्य प्रकारे उपयोग केला, निर्णय घेतला आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे ख्रिस्ताचा सेवक. हालेलुया. अशाच मी काय सांगतो, खूप मोठा अंतःकरणामध्ये असलेला हा खूप मोठं अडखळ आहे बरं, आणि हे खूप मोठं पारतंत्र्य आहे. लोकांच्या अंतःकरणामध्ये पारतंत्र्य आहे की ते नातेवाईकांच्या बदलत आहे आणि तकलादू कारण सांगत राहतात, पण अंतःकरणामध्ये जाणीव होऊ द्या की मी तकलादू कारण सांगणार नाही, मी निर्णय घेईन, कारण फ्री चॉईस होतो. काही लोकांना फ्री चॉईस उपयोग करतात आणि त्या पारतंत्र्यामध्ये जीवन जगतात. त्यांना असं वाटतं की किती असू द्या, आणि हे गुलामगिरीच्या जुवाखाली सापडलेले लोक. स्वातंत्र्य झाले सुरुवातीला, पण काही लोकांच्या आणि संस्कृतीची गुलामगिरी, नातेवाईकांची गुलामगिरी, संस्कृतीची कोणती गुलामगिरी, आता त्याच्यावर मात्र बोट ठेवताना वरमावून बोट ठेवू शकतो. तुम्हाला असं वाटेल की हे अशा प्रकारे पास्टर कशा प्रकारे कसं काय बोलू शकतो. आणि काही लोकांना मला तुम्हाला सांगू द्या की आपण भारतीय संस्कृतीमध्ये जीवन जगत असताना खूप काही संस्कृतीच्या गुलामगिरीत जीवन जगतो. संस्कृतीची कोणती गुलामगिरी की आई वडिलांनी जे सांगितले ना ते डोळे बंद करून करत राहायचं. मी असं म्हणत नाही की आई वडिलांच्या आज्ञा पाळायची. बायबल असं सांगतं आपल्या आई वडिलांचा मान राख. हालेलुया. आणि मी त्या गोष्टीला मानतो आणि मी मान राखतो आई वडिलांचा. पण जी संस्कृती किंवा जी परंपरा मला नाशाकडे घेऊन जाते, पापाकडे घेऊन जाते, वाईट गोष्टींच्याकडे घेऊन जाते, त्या संस्कृतीला, त्या परंपरेला, त्या प्रथेला मी पाळणार नाही आणि त्याची गुलामगिरी मी माझ्या शरीरावरती, माझ्या आत्म्यावर आणि माझ्या कुटुंबावर लादणार नाही आणि लादू पण देणार नाही सैतानाला किंवा लोकांना. हालेलुया. मग कोणती गुलामगिरी असेल ती कोणती, तुम्ही विचार करा. मी स्पष्टपणे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगणार नाही आणि मग बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सामील होतील आणि मग त्याच्यात ग्रहण पाळणं असेल, त्याच्यात सण पाळणं असेल, त्याच्यामध्ये एका आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. समजा उमऱ्यावर उभं राहून शिंकायचं नाही, रात्रीच्या वेळेस नखं काढायचं नाही, रात्रीचं झाडू मारायचं नाही आणि त्याच प्रकारे ओढ्यावरून मटण घेऊन जायचं नाही आणि त्याच प्रकारे गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहे, कुंकू लावायचंच आहे. त्याच प्रकारे सुवासिनीनं ते वडाला प्रदक्षिणा घालायचीच आहे आणि त्याच प्रकारे गुढी उभारायचीच आहे आणि अशा बऱ्याचशाच प्रथा आहेत. ते खूप आहे, त्याची खूप मोठी लिस्ट आहे. मी जाणीवपूर्वक, मला तुम्हाला सांगू द्या की मी जाणीवपूर्वक त्या प्रथा तोडल्या आणि काही लोकांनी मला खूप प्रश्न विचारले की तू हे का करतोस. मी म्हणालो मी स्वतंत्र आहे माझ्या गोष्टीमध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये, मी माझा निर्णय घेण्यासाठी. आता काही लोकांना त्या गोष्टी थोडंसं काय वाटेल, जड वाटतं आणि त्यांना असं वाटेल की हे कुठली गुलामगिरी आहे. पण आपण अशा गुलामगिरीत आहोत, कारण ही गुलामगिरी जी आहे ना ती सैतानानं किंवा समाजानं आपल्यावर जाणीवपूर्वक लादलेली आहे. आणि या गुलामगिरीमुळे काय होतं, खूप लोकांच्या जीवनामध्ये आपल्या खऱ्या स्वातंत्र्याला हे जाणीव करून घेऊ शकलेले नाही. एक व्यक्ती आपल्या भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांनी ह्या गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांनीच, मी त्यांचं नाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीये, मला तुम्ही समजून घ्या जास्त, कारण मी पुलपीटवरून ह्या गोष्टी बोलू नाही शकत. पण मला तुम्हाला सांगू द्या की एका व्यक्तीने खूप प्रयत्न केले, पण आज मात्र ज्यावेळेस 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर आपण पाठीमाग वळून पाहतो त्यावेळेस लोक अजून सुद्धा त्याच गुलामगिरीत आहेत. तेच सण पाळत आहेत, तेच उत्सव पाळत आहेत, त्याच प्रथा पाळत आहेत, तीच मिरवणूक रस्त्यावर निघत आहे, तेच सगळं बडवणं, रस्त्यावर ढोल बडवणं चालू आहे, सगळं तेच चालू आहे आणि त्यांना असं वाटतं आम्ही परंपरा पाहतो. तर मला तुम्हाला इतिहास उचलून पहा, इतिहास काढून पहा, इतिहासाचं वाचन करा आणि ज्यावेळेस तुम्ही वाचन करता त्यावेळेस तुम्हाला जाणीव होते की ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. लक्षात ज्या परंपरा किंवा ज्या प्रथा तुम्ही पाळता त्या प्रथा त्या नाही आहेत. असं कोणत्याही गोष्टी पाठीमागं शास्त्रीय कारण आहे, कोणत्याही गोष्टी पाठीमागं काहीतरी शास्त्रीय किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेलं कारण आहे. पण सध्याच्या काळामध्ये ती कारणं नसताना सुद्धा आपण काय करतो बरं, पाळतो. मी काही वेळेस सत्यनारायणच्या पूजेला बसलेलो आहे आणि सत्यनारायणच्या पूजेला तुम्ही कधी बसला असाल आणि स्पष्टपणे मी बऱ्याच गोष्टी सांगत नाही आणि मग बरेच मंत्र म्हटले जातात बरेच, आणि मला खूप प्रश्न विचारायची सवय. मग मी विचारायची हे इथं का टाकायचं, ते तिथं काढायचं. ते जो पूजा करणारा व्यक्ती होता त्यांनी मला त्या पाण्यावर उडवलं, तर म्हटलं याला उडवाने बाजूला बसवलं, तर हा सारखा प्रश्न विचारते हे का टाका, ते टाका. मी सांगते म्हणून टाकायचं, विचारायचं नाही काय करायचं. स्पष्टपणे मी बऱ्याच गोष्टी सांगू शकत नाही. मला तुम्हाला सांगू द्या की काही प्रथा ह्या आपण अंधश्रद्धा असताना सुद्धा डोळे बंद करून पाळत आहोत. मला तुम्हाला संस्कृतीपासून लांब नाही घ्यायचं, कारण संस्कृती खऱ्या अर्थानं पाळणारा मी आहे.
आई वडिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. लक्षात घ्या. आई वडिलांचा मान राखणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. पण देवाला भक्तिभावाने नमस्कार करणारे आई वडिलांचा सन्मान करत नाही, त्यावेळेस त्यांच्या संस्कृतीची मला लाज वाटते आणि त्यांच्या कृत्यांची लाज वाटते आणि ते डांगोरा पिटवत राहतात की मी संस्कृती पाळणार आहे. पण आई वडिलांच्या सन्मानाच्या वेळेस कुठे संस्कृती जाते. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आईचा आदर केला जात नाही, आईला शिव्या दिल्या जातात, आईला घरातून बाहेर काढलं जातं, आईला जेवण दिलं जात नाही, त्यावेळेस संस्कृती कुठे गेलेली असते. या गोष्टीचं मला काय वाटतं की त्यांच्या अंतकरणाची त्यांच्या कृत्याची कीड येते आणि त्यांना असं वाटतं की हे परंपरा पाळण्याचं नाटक करतात. आणि म्हणून काही लोक अशा प्रकारच्या गुलामगिरी करतात. काही लोक स्वतःहून आपला हात त्याच्या खाली देतात, त्यांना काढून घ्यायचं नाही. त्यांना असं वाटतं की हात आणि आस्तिक आहे, कारण सगळ्यांचेच हात कुठे आहेत. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचेच हात कुठे आहेत, त्या दगडाखाली आहेत आणि त्यांना असं वाटतं की तिथून बाहेर काढायचं नाहीये, कारण सगळ्यांचेच रक्तबंबाळ झाले, माझा हात काय फरक पडतो. मी मात्र मुक्त करून घेतला आणि माझा हात स्वच्छ झाला. हालेलुया. मी गुलामगिरीच्या जुवाखाली नाही आणि म्हणून गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. स्वातंत्र्य व्हायला शिका. मी तुमच्या कुटुंबापासून तोडत नाही, संस्कृतीपासून तोडत नाही, समाजापासून तुम्हाला तोडत नाही. माझं मिसअंडरस्टँडिंग करू नका. लक्षात आहे, चुकीचा गैरसमज करून घेऊ नका माझ्याविषयी. मी समाजामध्ये राहणारा माणूस आहे, समाजप्रिय व्यक्ती आहे आणि लोकांचा आदर करणारा आहे, त्यांच्या भावनांचा संस्कृतीचा आदर करणारा व्यक्ती आहे. पण त्याचबरोबर मला अंधश्रद्धा पाळण्याची मात्र चीड आहे, कारण ती देवाला चीड आहे. हालेलुया. देव त्या गोष्टीचा तिरस्कार करतो. देवाची इच्छा आहे की आपण अशा प्रकारच्या गुलामगिरी सापडू नये. बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगता येतील. त्याचप्रकारे प्रथांची गुलामगिरी आहे आणि अशा प्रथांच्या गुलामगिरीतून काय करा, मुक्त व्हायचा प्रयत्न करा किंवा त्याच्या खाली पुन्हा सापडू नका. मुक्त आहात तुम्ही. ख्रिस्ताने तुम्हाला काय केलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, मुक्त केलं. गलतीकरासपत्र 5वा अध्याय 13 वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. 5वा अध्याय 13 वचन सांगतं, बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्य करता प्राचार्य झाले आहे, तरी त्या स्वातंत्र्याने देह वासनेला भाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालेलो आहोत आणि स्वातंत्र्य करता तुम्हाला मला प्राचार्य झाले, तर त्या प्रीतीने एकमेकांचे दास होण्यासाठी काय करा, सुरुवातीला आपलं अंतःकरण समर्पित करा. कारण बायबल पुन्हा जाऊन रोमकरांच्या पत्रामध्ये असं सांगतं की जो व्यक्ती गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडतो किंवा त्याच गोष्टी वारंवार घडलेल्या असताना किंवा आपल्या घरट्या 6वा अध्याय रोमकर असतात तर 6वा अध्याय असं लिहिलेलं त्या ठिकाणी 16 वचन 6वा अध्याय 16 आणि 19 वचन किंवा असतो, आज्ञा पालनाकरता ज्याला तुम्ही स्वतः गुलाम असं समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्यांचे तुम्ही गुलाम आहात, ज्यांचा परिणाम मरण आहे अशा पापांचे गुलाम किंवा ज्यांचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. आणि पुढे जाऊन 19व्या वचनात असं लिहिले, तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे, कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगल व स्वैराचार या गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्र करण्याकरता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या अवयवांना अशा प्रकारे देवाच्या वचनाच्या विरोधात काय करतो, बरं गुलामगिरीच्या जुवाखाली सापडू देतो. आणि म्हणून देव तुम्हाला मला आठवण करून देत आहे, जी लोक अशा प्रकारे कड्यात जातात किंवा अशा प्रकारच्या गुलामगिरीच्या कचाड्यामध्ये सापडतात, ते त्याच्यामध्ये काय करत ते त्यांच्या आज्ञा पाळत आहेत. मग कदाचित तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं टीव्हीची गुलामगिरी आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या इंटरनेटची गुलामगिरी असो, नातेवाईकांची असो आणि स्वैराचाराची असो, त्याचप्रकारे असहनशीलतेची असो, रागाची असो आणि वेगवेगळ्या प्रकारची रूढी आणि परंपरांची असो, प्रथांची असो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुलामगिरीमध्ये काही लोक पैसा कमवण्याच्या गुलामगिरीत आहेत आणि त्या पैसा कमवण्याच्या गुलामगिरीमध्ये ते एवढे गुंतलेले त्यांना असं वाटतं की कुठल्याही प्रकारे त्यांचं समाधान होत नाही. पैसा कमवणे साठवणे, खर्च न करणे, पैसा कमवणे साठवणे, खर्च न करणे, हे कायम चालू आहे. आणि एखाद्याला 10 रुपये द्यायचे कुठे तरी त्याच्या जीवावर येतं, कारण का गुलामगिरीत आहे. आणि अशा गुलामगिरीत सापडू नका. काही लोक, भरपूर लोक अशा गुलामगिरीत आहेत आणि ते काही लोक कामाच्या गुलामगिरीत आहेत.
आणि एवढं काम करतात आणि त्या कामामुळे त्यांचं जीवन एवढं गुंतलेलं आहे त्या कामामध्ये. त्यांना असं वाटतं की नाही, माझं काम म्हणजे माझं देव आहे. लोक आपलं स्टेटस सुद्धा टाकतात की वर्क इज वर्शिप. पण वर्क इज वर्शिप नाही. लक्षात घ्या, वर्क म्हणजे आराधना नाही, काम म्हणजे आराधना नाही. देवाची आराधना करणं ही आराधना आहे. कुठलंही काम हे आराधना होऊ शकत नाही. काम हे आपला चरित्रार्थ चालवण्यासाठी देवाला दिलेलं माध्यम आहे आपल्याला. पण याचा अर्थ असा नाही कामाला आपण पूर्णपणे समर्पित व्हावं आणि देवाकडे दुर्लक्ष करावं. आणि म्हणून अशा प्रकारच्या गुलामगिरीत पुन्हा सापडू नका, कारण देवानं तुम्हाला मुक्त केलेलं आहे. कारण तुम्ही अशा गुलामगिरीत सापडता त्यावेळेस तुम्ही सैतानाचं ऐकत असता नेहमी. आणि म्हणून काय करा, गुलामगिरीत सापडू नका. आणि दुसरे पेत्राचा 2रा अध्याय 19वा वचन. दुसरे पत्र 2रा अध्याय 19 वचन. तिथं असं लिहिलं आहे, ते त्यांना स्वातंत्र्याचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत. कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा दास होतो. मनुष्य ज्याचा कह्यात जातो म्हणजे काय, मी मगापासून तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. मी सांगत आहे तुम्हाला की ज्याच्या तुम्ही कह्यात जाता, कह्यामध्ये म्हणजे बाहुपाशात जाता, त्याचा तुम्ही काय बनता बरं, दास बनता. आणि तुम्ही कामाच्या गुलामगिरीत जर गेला असाल तर तुम्ही त्या कामाचा दास बनता. आणि ते जाणीव मात्र खूप उशिरा होते. बरं, पैसा कमवण्याच्या गुलामगिरीत ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही त्याचा दास बनता, गुलाम बनता त्याचे. आणि तेच करत राहतात जे तुम्हाला तुमचा मालक सांगत राहतो. मग तुमचं काम तुम्हाला जे सांगत राहतं तेच तुम्ही करत राहता. मग त्यासमोर तुम्ही डोकं फोडलं तरी काही होऊ शकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही समजून घ्या की मी कोणत्या प्रकारच्या गुलामगिरीची जगत आहे. मग अशी कोणतीही असेल, मी जे विषय सांगितले ते असेल किंवा जे सांगितले नाही ते असतील कदाचित. मग अशी प्रकारची कोणतीही गुलामगिरी जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर त्या गुलामगिरीपासून स्वतःला मुक्त करा. तुम्ही स्वतंत्र आहात निर्णय घेण्यासाठी, स्वतंत्र आहात. देवाने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, ख्रिस्ताने तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. तर ख्रिस्ताच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून घ्या. आणि म्हणेल बायबल असं सांगते की सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आज सत्य तुम्हाला कळालेलं आहे, त्या सत्याचा बंधनातून मुक्त होण्यासाठी उपयोग करून घ्या. त्या गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही सापडाल त्यावेळेस लक्षात घ्या त्याच्यातून बाहेर निघणं मुश्किल होईल, कारण तुम्ही दास व्हाल. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण हे बंद करणार, दुसऱ्यांना मुक्त करण्यासाठी काय करा. चालू ठेवूया का पुढे बंद करेल, कंटाळा तुम्ही नाही ना. दुसऱ्याला मुक्त करण्यासाठी काय करा, तयार राहा. नीतिवचन याचा 24वा अध्याय 18 वचन आपण पाहू. 24:11. दुसरा आपला मुद्दा आहे की पहिला मुद्दा सांगितला तुम्हाला की गुलामगिरीच्या सुवाखाली पुन्हा सापडू नका. दुसरा आपला मुद्दा आहे की दुसऱ्यांना मुक्त करण्यासाठी काय राहा, तयार राहा. नीतिवचन 24वा अध्याय 11 वचन असं सांगतो त्या ठिकाणी, ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडून ज्यांच्या वधाची तयारी झाली असेल त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न करा. हालेलुया. जर कदाचित तुमच्या समोर एखाद्या माणसाला ठार मारण्यासाठी धरून नेत असतील, म्हणजेच काय की जो व्यक्ती गुलामगिरीमध्ये सापडलेला आहे त्याला मुक्त करण्यासाठी तुम्ही आणि मी स्वतंत्र झालेल्या माणसांनी आपलं जीवन समर्पित करायला पाहिजे. पण काही लोक स्वतंत्र झालेले स्वतःसाठी जीवन जगत राहतात. त्यांना असं वाटतं की मी स्वतंत्र झालेला, मला जगाशी काही घेणं देणं नाही. पण जगाशी आपल्याला घेणं देणं आहे. जगाशी आपण जोडलेले आहोत, समाजाशी आपण जोडलेले आहोत. आणि निश्चित अर्थानं आपल्या अंतःकरणामध्ये जे गुलामगिरीत आहे, जे पारतंत्र्यामध्ये आहे, जे गुलामगिरीच्या जुवाखाली सापडले त्यांना मुक्त करण्यासाठी आपण सतत आणि सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. कारण पुढचं वचन असं सांगतं की मला हे ठाऊक नव्हते असं लिहिलेलं 12 वचनात. आम्हाला हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोडून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय, तुझा जीव राखणाऱ्याला हे माहित नाही काय. कारण प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे तो प्रतिफळ देत नाही काय. प्रश्न विचारलाय आपल्याला. हालेलुया. तुम्हाला ठाऊक नव्हतं असं जर म्हणाल ना तुम्ही तर निश्चित अर्थानं हृदय तोडून पाहणाऱ्याला हे माहित आहे. काही लोक असं जाणीव करून देतात की मला काहीच माहित नव्हतं, मला माहितीच नव्हतं की शेजाऱ्याला त्यांनी दबावण्यात येईल, मला माहितीच नव्हतं की तो आजारी आहे म्हणून, मला माहितीच नव्हतं की तो प्रॉब्लेम मध्ये आहे, मला माहितीच नव्हतं की तो पापाच्या बंधनात आहे. रोज तर दारू पिऊन दंगा ऐकत होता आणि
माहिती नव्हतं कसं काय म्हणून. Praise the Lord. पण त्याला असं वाटलं की मी काम बंद केलं, दरवाजा बंद केला, झालं माझं काम सोड. कारण दरवाजा बंद करून ते काम होत नाही. त्यासाठी तुम्हाला गुडघ्यावर यावं लागेल, त्यासाठी त्याला समजून सांगावं लागेल, त्यासाठी तो बाहेर यावा व्यसनातून, यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. खूप वेळेस लोक आपल्या जीवनामध्ये एवढ्या स्वतःच्या जीवनात गुरफटलेले आहेत, त्यांना दुसऱ्याच्या कर्माकडे, दुसऱ्याच्या वाईट गोष्टींच्याकडे, दुसरे जे पारतंत्र्य आहेत त्यांना सोडण्यासाठी वेळ नाहीये. त्यांना असं वाटतं की ते तसेच आहेत, तसेच जगत राहू देत आणि तसेच ते मरू देत. मी मात्र स्वर्गात चाललोय, मी जात राहील, माझं कुटुंब भलं आणि मी भलं, मला जगाशी काही घेणं देणं नाही. पण देवाच्या बाबतीत मात्र असं नाही बरं. धार्मिकतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही येता त्या बाबतीत तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी असाच जीवन जगत राहील. पण देव तुम्हाला मला आठवण करून देत आहे, जे पारतंत्र्यत आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा. जे पारतंत्र्यत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे त्यांना सोडण्याचा साधेल तेवढा, बायबल सांगतं साधेल तेवढा म्हणजे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे की तो बाहेर यावा. हालेलुया. तेवढं तुम्हाला प्रयत्न केला पाहिजे की तो पारतंत्र्यातून बाहेर यावा. मग त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला भेट द्यावं लागेल, त्यासाठी तुम्हाला त्याच्या घरी जावं लागेल, त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील, त्यासाठी कदाचित तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नाला सामोरं जावं लागेल. आणि बायबल असं सांगतं की कुणी आपल्या मित्रासाठी प्राण द्यावा याच्यापेक्षा दुसरी कोणती मोठी प्रीती नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी प्राण दिला. काही लोकांचं गैरसमज असतं. काल मी असं वाक्य ऐकलं, माझ्या कानावरती असं म्हणतं की समजा मी प्राण द्यायला पण तयार आहे, पण समोरचा माणूस लायकीचा असला पाहिजे मी प्राण देण्यासाठी. एक मोठा माणूस जो देवावर विश्वास ठेवतो तो व्यक्ती मला असं सांगतो की मी प्राण द्यायला पण तयार आहे, पण समोरच्या माणसाची लायकी असली पाहिजे की त्यासाठी मी प्राण द्यावा, किंवा समोरचा माणूस पात्र असला पाहिजे. मी त्याला हे आठवण करून दिली की आपण लायकीचे नसताना ख्रिस्ताला माझ्यासाठी प्राण दिले. हालेलुया. मी त्या व्यक्तीला आठवण करून दिली की ख्रिस्ताला त्याच वेळेस माझ्यासाठी प्राण दिला ज्यावेळेस माझी लायकी नव्हती, योग्यता नव्हती, पात्रता नव्हती, मी पापी होतो, मी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीत जगत होतो. त्यावेळेस ख्रिस्ताने माझ्यासाठी प्राण दिला आणि पापातून बाहेर काढले. हालेलुया. पण आज काही लोक, धार्मिक जे लोक, जे वाईट कालरवाले असं म्हणतात की सर्व माणूस पात्रच नाही, मी त्याजवळ बसावं, तर मी कसा जाऊन बसेल? गावाने तुझे वस्त्र घाणेरडे होते, तुझं अंतःकरण घाणेरडं होतं, त्यावेळेस ख्रिस्त तुझ्या शेजारी बसा. हालेलुया. ख्रिस्त म्हणाले तुझं अंतःकरण घाणेरडं मी येणार नाही. काही लोकांना हे मान्य नसतं. आणि मला तुम्हाला जाणीव करून देऊ द्या की आज तुमची वस्त्र शुभ्र असतील, पण आज तुमची वाईट कॉलर असेल, पण आज तुम्ही पवित्र असाल, पण कधी काळी तुम्ही अपवित्र होता याची जाणीव ठेवा. आणि अपवित्र माणसाची मैत्री करा. अपवित्र माणसाकडे जा, त्याला तो बापाच्या बंधनात आहे, तो पारतंत्र्यामध्ये आहे, त्याला बाहेर काढा. कारण स्वातंत्र्यासाठी, फक्त तुमच्या स्वातंत्र्यासाठी ख्रिस्ताने प्राण नाही अर्पण केला, तो सुद्धा पारतंत्र्यातून बाहेर यावा यासाठी सुद्धा ख्रिस्ताने प्राण अर्पण केलेला आहे. फ्री चॉईस फक्त तुमच्यासाठीच नाही तर त्याच्यासाठी पण आहे. फ्री चॉईसची आठवण करून द्या त्याला की तुला निर्णय घेण्याचा अधिकार आहे बाळा, तुला निर्णय घेण्यासाठी देवाने तुला सामर्थ्य दिलेलं आहे, तुला ती शक्ती दिलेली आहे, आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, मी तुला मदत करेन पारतंत्र्यातून बाहेर येण्यासाठी, मी तुला मदत करेन व्यसनातून बाहेर येण्यासाठी, मी तुला मदत करेन सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीतून बाहेर येण्यासाठी. हालेलुया. पण काही लोक आपल्या जीवनामध्ये स्वार्थामध्ये जीवन जगतात. त्याला असं वाटतं संदेश मी स्वतःसाठी ऐकतो, मी वचन स्वतःसाठी ऐकतो, मी बायबल स्वतःसाठी वाचतो, प्रार्थना मी स्वतःसाठी करतो, आणि आशीर्वाद पण मी स्वतःसाठीच मिळवतो, आणि मी स्वतः स्वर्गात जाणार. पण नाही, जर तुम्ही असं म्हणाल, तर असं म्हणणारा स्वर्गात जात नाही, कारण तो स्वार्थी झाला. आणि बायबल प्रॅक्टिकल सांगतं की अंतःकरण चोरून पाहणाऱ्याला माहिती आहे की बाहेर पारतंत्र्यात खूप लोक आहेत. अंतःकरण चोरून पाहणाऱ्या